मे महिना म्हटलं की लोकांना दोन गोष्टीची ओढ लागते. एक म्हणजे मे महिन्याची सुट्टी आणि दुसरी म्हणजे आंब्याचं आगमन. आणि आंबा हा फळांचा राजा, म्हणून त्याचं स्वागत हे साधंसुधं नसून मस्त भन्नाट असंच झालं पाहिजे. म्हणूनच एकांत रायडर घेऊन आला आहे एक अशी थाळी ज्यांनी माझ्या मते अनलिमिटेड आमरस थाळी ही कल्पना पुण्यात आणली. तर ही थाळी कुठली, याची चव कशी आणि याची किंमत काय, हे सगळं जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर पहिल्या थाळीसाठी आपण आलो आहोत टिळक रोडवर स्थित दुर्वांकूर डायनिंग हॉलला. उजवीकडनं हा रोड अलका टॉकीजवरनं येतो किंवा लकडी पुलावरनं येतो आणि डावीकडे हा स्वारगेटकडे जातो. आणि इथेच पहिल्या सिग्नलला डावीकडे आहे दुर्वांकूर डायनिंग हॉल. यांच्याकडे खाली मोजक्या 4 चाकी आणि 2 चाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे. आम्ही इथे वीकडेला आलो होतो म्हणून फारशी तशी गर्दी नव्हती, नाहीतर हे बऱ्यापैकी फुल असतं पार्किंग. खाली पार्किंगमध्येच आंब्यांच्या काही पेट्या आहेत. इथे आंबा विकला पण जातो. यांचं असं म्हणणं आहे की इथे जो आंबा विकला जातो तोच हा वरती आमरससाठी वापरला जातो. म्हणून म्हटलं तुमच्यासाठी थोडे आंबे दाखवावेत. याच्यात 400 ते साधारण 1000 रुपये डझन अशी यांच्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे. अर्थातच याच्यात आकाराचा फरक आहे. छोट्या आकाराचे 400 ते मोठ्या आकाराचे 1000पर्यंत. आणि हा आहे यांचा इथला मेनू. हा आठवड्याला वेगळा असतो आणि वीकेंडला हा वेगळा असतो, किंवा ज्या सुट्ट्या आहेत त्या दिवशी, सणवार आहेत त्या दिवशी वेगळा असतो. तो कसा असतो तो तुम्ही हा इथे खाली बघू शकता. यांच्या इथे पार्सलची पण सोय उपलब्ध आहे आणि त्याचे पण त्यांनी दर दिलेले आहेत. इथे तुम्हाला अख्ख्या थाळीच्या ऐवजी मिनी थाळी पण मिळते, तेही दर त्यांनी दिलेले आहेत. आणि ही मस्त अशी गणपतीची मूर्ती तुमचं स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला इथे कुपन घ्यावं लागतं आणि जर गर्दी असेल तर इथे तुम्हाला वेटिंगसाठी बसायला जागा आहे. आणि हा आहे दुर्वांकूर डायनिंग हॉलचा हा असा माहोल. हे दृश्य पाहून मला चटकन असा एक आभास झाला की मी कुठल्या तरी लग्नाच्या जेवणासाठी आलेलो आहे. सर्वप्रथम पैसे भरून तुम्हाला हे असं कुपन मिळतं आणि हे कुपन तुम्हाला टेबलवर द्यावं लागतं. हे कुपन दिलं की तुमच्यासमोर थाळी ठेवून त्याच्यात एक एक पदार्थ हा वाढायला सुरुवात होते. मी जी बाहेर पाटी वाचली त्याच्यात 450 रुपयामध्ये तुम्हाला अमर्यादित आमरस थाळी ही मिळते, ज्याच्यात 3 प्रकारच्या भाज्या असतात आणि इतर कुठल्या कुठल्या खाऊच्या गोष्टी आहेत त्या आता आपल्याला कळतीलच. ही थाळी संपूर्ण वाढून झाली की तुम्हाला मी एक एक पदार्थ कोणता आहे त्याच्याबद्दल माहिती देतो. याच्या आधी मित्रांनो मी दुर्वांकूरला एकदाच आलो आहे आणि ते पण लहानपणी, म्हणून तसं पाहिलं तर माझ्यासाठी दुर्वांकूर हा पहिलाच अनुभव असणार आहे. थाळी पूर्ण वाढून झाल्यावर अशी काहीतरी दिसते. असे आहेत सगळे पदार्थ. थाळीमध्ये काय काय येतं त्याच्या आधी थाळी सोबत काय काय येतं ते तुम्हाला मी सांगतो. हे आहे एक मोठं बाऊल ज्याच्यात दही काकडी आणि दाण्याच्या कुटाने बनवलेली कोशिंबीर आणि शेजारच्या ताटातच त्यांनी ठेवले आहेत वेगवेगळ्या चटण्या आणि लोणची. हे आहे कैरीचं लोणचं. त्याचा मसाला थोडासा वेगळा वाटतो कारण की ह्याच्यात मला लाल मिरची दिसते. त्याच्या शेजारी हे दिसते मला तिळाची चटणी आणि त्याच्याच पलीकडे मस्त पुदिन्याची ही चटणी. त्याच्यासोबत मीठ आणि हेही कुठलं तरी लोणचं दिसतंय. हे नंतर मला कळालं हे आंब्याचं लोणचं आहे आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची ही चटणी होती. आता वळूया थाळीकडे आणि थाळीमध्ये आपल्यासाठी काय काय गंमत आहे ते बघूया. छोटासा बटाटेवडा आहे, हा छोटासा एक स्प्रिंग रोल आहे, त्याचबरोबर सुरळीची वडी आहे आणि थालपीठ आहे. पहिल्या वाटीत आहे आमरस, दुसऱ्या वाटीत श्रीखंड आणि तिसऱ्या वाटीत ही भाजी आहे. मित्रांनो ही भाजी कसली आहे ते बघूया. फ्लावर मटार रस्सा अशी ही भाजी आहे मित्रांनो. त्याच्या पलीकडे ही दिसतीये गुजराती कढी. गुजराती कढी मित्रांनो गोड असते. शेवटच्या वाटीमध्ये दिसतोय तो दहीवडा. त्यांच्या खालच्या बाजूला आहेत 2 भाज्या. डावीकडे आहे बटाट्याची सुकी भाजी आणि उजवीकडे
आहे वांग्याची भाजी. थाळीसोबत दिलेल्या या चटण्या आणि लोणच्यांचाही आस्वाद घेऊन पाहूया आपण. म्हणून थोड्या चटण्या घेऊन पाहतो. पुदिन्याची ही चटणी वड्याबरोबर मस्त जाईल. तिळाची चटणी ही मला खूपच आवडते आणि ती इथे आहे तर त्याचा आस्वाद तुम्ही नक्कीच घेणार. तुम्ही देखील मित्रांनो या अशा चटण्या किंवा लोणची जर मिळत असतील तर त्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका. कदाचित आपल्या घरीही किंवा इतरही हॉटेल्समध्ये चटण्यांचे एवढे प्रकार किंवा लोणच्यांचे एवढे प्रकार तुम्हाला दिसणार नाहीत. क्वचित कुठल्या हॉटेलमध्ये असतील पण सगळीकडे हे नसतात. म्हणून जिथे मिळतात तिथे याचा आस्वाद किंवा याचा आनंद घ्यायला विसरू नका. आणि आता घेतो मी मस्त फ्रेश अशी ही काकडीची कोशिंबीर. काकडीची कोशिंबीर जनरली ताटात वाढली जाते हे मी पाहिलंय, पण अशी समोर बाउलमध्ये ठेवलेली ती मी पहिल्यांदाच पाहतोय. आता झाली माझी थाळी ही माझ्या मनाप्रमाणे संपूर्ण. आता करूया या थाळीची सुरुवात. आणि अर्थात सुरुवात ही आमरसनीच केली पाहिजे. खरं तर आमरस हा डायरेक्ट वाटीनीच पिला पाहिजे, पण तुम्हाला आधी चमच्यानी याची कन्सिस्टन्सी दाखवतो, त्याचा थिकनेस दाखवतो. आमरस म्हटलं की निम्मी लोक याला शिव्या घालतात आणि निम्मी लोक याचं कौतुक करतात. तर आता मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो की आमरस आहे कसा. ही पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला चव आली याच्यात हापूस, पायरी आणि तोतापुरी अशी मिक्स. इथल्या स्टाफला जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांनी मला गॅरंटी दिली की ते फक्त आणि फक्त हापूसच वापरतात, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा आंबा वापरत नाही. पण मला जी चव आली ती तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केली. हा रस चवीला चांगला होता, थंडगार होता, पण एक गोष्ट जी मला खटकली ती म्हणजे याच्यात भरपूर साखर होती. हा प्रचंड गोड होता रस. एक गोष्ट मात्र नक्कीच सांगावी लागेल की याच्यात दूध वगैरे असं काही मिश्रित नव्हतं, म्हणून याची चव तशी मला बऱ्यापैकी चांगली वाटत होती. इथे अजून एक चांगली गोष्ट म्हणजे स्वरांगसाठी आणि पार्थसाठी त्यांनी वेगळ्या थाळीचे कुठले चार्जेस घेतले नाही. उलट स्वरांगला माझ्या थाळीमध्ये त्यांनी शेअर करून दिला. चला आता सुरुवात करूया आपण मेन थाळीला. आणि प्रथम यांचा हा छोटा बटाटे वडा ट्राय करूया, तो पण या चटणीबरोबर. पुदिन्याच्या चटणीबरोबर छोटा बटाटे वडा हा चुकीची चॉईस कधी असूच शकत. इकडे स्वरांग ही थाळी मस्त एन्जॉय करत होता आणि पलीकडे पार्थ या थाळीचा मस्त आस्वाद घेत होता. बाकी पार्थनी तर आमरसवर मस्त ताव मारला होता. कधी चमच्यानी, कधी डायरेक्ट वाटी तोंडाला लावून, तर कधी बोटं त्या आमरसमध्ये घालून हा आमरस खाण्याचा प्रकार पार्थ करत होता. आणि या दोन्ही पोरांना टेबलवर नीट बसता यावं म्हणून तिथल्या स्टाफनी 2 खुर्च्या एकावर एक ठेवून त्यांची उंची मॅनेज केली होती. हा रोलचा प्रकार नक्की काय आहे म्हणून मी विचारून घेतलं तेव्हा कळालं की हा स्प्रिंग रोलच होता, जो की टेस्टमध्ये ठीकठाक होता, पण वड्यासमोर त्याची काही ओळखच नव्हती. मी त्या पदार्थाकडे परत डुंकून पण पाहिलं नाही. तो पदार्थ आपला स्वरांग एन्जॉय करत राहिला आणि मी मात्र ताव मारला बटाटे वड्यावर. तर मला आमरस थाळी याच्या आधीच आपल्या या चॅनलवर आणायची होती, पण मी वाट पाहत होतो स्वरांगची परीक्षा कधी संपते आणि त्याला सुट्ट्या कधी लागत आहेत त्याची. एका मागे एक मी बटाटे वडे संपवत गेलो आणि अनलिमिटेड असल्या कारणाने अजून मागवत गेलो. वड्यानंतर मी आपला मोर्चा वळवला ते म्हणजे इथल्या थालपीठाकडे. अर्ध छोट्या आकाराचं थालपीठ हे तुम्हाला आपल्या थाळीमध्ये दिलं जातं. कांदा आणि कोथिंबीर टाकलेलं थालपीठ मला जाम आवडतं, म्हणून या थालपीठाची खरी परीक्षा होती आणि हे थालपीठ आपल्या परीक्षेमध्ये उत्तम मार्काने पास झालं. थालपीठाची चव चांगली होती, पण एवढे पदार्थ समोर होते की मी ते परत थालपीठ मागवायला विसरूनच गेलो. सुरळीच्या वडीबाबतीत पण थोडंफार तसंच झालं. मी ती खाल्ली, मला ती आवडली, पण बाकीच्या पदार्थांच्या नादात तेही परत मागवायचं राहून गेलं. थालपीठ मी इथल्या या काकडीच्या कोशिंबिरीबरोबर ट्राय केलं आणि माझ्या मते ते एक परफेक्ट कॉम्बिनेशन ठरलं. सुरळीची वडी मात्र मी कुठलीही चटणी किंवा लोणचं न लावता नुसती खाऊन पाहिली. सुरळीची वडी आई असताना बऱ्यापैकी बनवायची. स्वातीने तशी कधी बनवलेली नाही आहे, म्हणून समोर आली होती तर त्याचा मी मस्त आस्वाद घेतला. दुर्वांकुर डायनिंग हॉलच्या या थाळीमध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, ती म्हणजे इथे महाराष्ट्रीयन पदार्थांवर जास्त फोकस केलेला आहे आणि म्हणूनच या थाळीमध्ये सुरळीची वडी पण तुम्हाला मिळते. ते पाहून मला छान वाटलं. आता इथल्या भाज्यांकडे वळूया आणि तुम्हाला सांगूया की इथल्या भाज्यांची टेस्ट कशी येते. सर्वप्रथम ही बटाट्याची कोरडी भाजी. मला ही भाजी नाही आवडली मित्रांनो.
ही जराशी तेलकट होती. मला बटाट्याची भाजी ही थोडी कोरडी लागते. या थाळीमध्ये मित्रांनो तुम्हाला पोळ्या आणि पुऱ्या या दोन्हीही ऑप्शन्स मिळतात, ज्या की आमरसाबरोबर उत्तम साथीदार शोधतात. वळूया यांच्या दुसऱ्या भाजीकडे, ती म्हणजे वांग्याची भाजी. हे वांग मित्रांनो मसाला टाकून हलतं वांग असं बनवलं होतं. हे भरलेलं वांग नव्हतं. मला तशी वांग्याची भाजी आवडते, पण आज माहीत नाही की का, पण मी ही भाजी नंतर खाल्ली नाही. ही माझी भाजी मी नंतर स्वातीला दिली. स्वाती ही वांग्याच्या भाजीची प्रेमी, तिला ही जास्त आवडते. म्हणून मी वळालो या प्लेटमधल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भाजीकडे. ही होती फ्लावर आणि मटारचा रस्सा. वाव मित्रांनो, ही भाजी अतिशय सुंदर आहे. ही भाजी मसालेदार आहे मित्रांनो, हलकीशी तिखट आहे, पण याची चव मला अतिशय आवडली. पुढे मित्रांनो यांची ही आपली गुजराती कढी जी आहे ती आपण ट्राय करून बघूया. गुजराती कढी जी आहे ना मित्रांनो, तो आहे एक गोडसर पदार्थ. मला फारसा आवडत नाही, पण तुम्हाला जर गोडसर पदार्थ किंवा गोडसर कढी आवडत असेल तर तुम्हाला ही गुजराती कढी ही अतिशय आवडेल. त्याच्यानंतर इथे मी त्यांचा दहीवडा हा ट्राय केला. दहीवडा हा एक सगळ्यांचा आवडता पदार्थ. कडक उन्हाळ्यात हा थंडगार दहीवडा हा मस्त थंड वातावरण असं निर्मिती करतो. म्हणून इन जनरल दहीवडा हा सगळ्यांनाच आवडतो आणि इथलं दही हे तसं थंड होतं, म्हणून हे अजून मजा आणत होतं हा दहीवडा खाण्यासाठी. पण जरी याचं दही फ्रेश असलं आणि थंड असलं तरी याचा जो वडा होता ना मित्रांनो, तो थोडासा कडक होता. तो जर अजून सॉफ्ट असता तर अजून जास्त मजा आली असती. तरी पण या दहीवड्याची आम्ही सगळ्यांनी छान मस्त मजा घेतली. दहीवडा जर तुमच्या प्लेटमध्ये असेल ना मित्रांनो, तर त्याचा अजून एक फायदा असा की जे काय आपण मसालेदार खातो ना, तो सगळा मसालेदारपणा तेलकटपणा हे दही मस्त घालून टाकतं मित्रांनो. आणि ही साफसफाई केल्यानंतर ते दही छान आपल्या पोटात थंडावा असं आणतं. जेवणाची सांगता कोकणात दही भाता किंवा ताक भाताने केली जाते, पण सध्या इथल्या सगळ्यांचा लाडका पदार्थ म्हणजे आमरस, आणि तो आम्ही सगळेही अतिशय मन लावून खात आहोत. आणि मी नेहमी म्हणतो तसं आमरस ही काही चमच्याने खाण्याची गोष्ट नाही, डायरेक्ट वाटी तोंडालाच लागली पाहिजे, तेव्हा आत्मा तृप्त होतो असं म्हणता येईल. दुर्वांकूर डायनिंग हॉलला अजून एक गोष्ट जी मला आवडली ना मित्रांनो, ती म्हणजे इथल्या पोळीचा साईज. बऱ्यापैकी मोठा असा हा पोळीचा साईज होता आणि त्या पोळीला लावलं होतं थोडंसं तेल. ही पोळी फक्त आकारालाच छान नव्हती तर चवीलाही अतिशय चांगली होती. त्याच्यावरनं माझ्या डोक्यात एक प्रश्न आला, तो तुम्हाला सांगतो. त्याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट करून सांगू शकता. रसाबरोबर तुम्हाला पोळी जास्त आवडते का पुरी? तुमचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की द्या. हे पार्थला आणि स्वरांगला रसाबरोबर काहीच नको होतं. ते दोघं नुसते रस आपले पीठ सुटले होते. मगाशी सांगितलं तसं चमचा, वाटी किंवा डायरेक्ट बोटं तिन्ही तऱ्हेनी हा रस पिला जात होता. पोळी आणि पुरी खाऊन पोट भरलं म्हणून मग आता म्हटलं थोडा भात घेऊन पाहूया. इथला मसाले भात मला बऱ्यापैकी टेम्पटिंग वाटत होता, पण आज मसाले भात नव्हता. आज होती खिचडी, म्हणून खिचडीचा प्लॅन रद्द करून मी साधा भात घेतला. इथे भात हा मित्रांनो बासमती तांदळाचा येतो. अख्खा बासमती तांदूळ जो आहे तो इथे वापरला गेलेला आहे. खरं तर इथे अख्खा बासमती तांदूळ नसता वापरला तरी चाललं असतं. मला साधा भात हा जास्त आवडतो. बासमती तांदूळ जर तुम्ही पुलावासाठी किंवा बिर्याणीसाठी वापरला तर तिथे त्याचं महत्त्व मी समजू शकतो, पण इथे मला जरा त्याची गरज नाही वाटली. तर मित्रांनो असा काहीसा होता माझा हा दुर्वांकूर डायनिंग हॉलचा अनुभव. आता सर्वप्रथम याच्यात मला काय नाही आवडलं त्याच्याबद्दल बोलूया. सगळ्यात आधी म्हणजे याची किंमत. ही थाळी मित्रांनो 450 रुपयाला आहे आणि हे जरा मला जास्त वाटतंय. या किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला इतरही थाळ्या आहेत ज्या चांगल्या आहेत त्या मिळतात, म्हणून मला ही किंमत जरा जास्त. आता येऊयात आपण पदार्थांच्या चवीकडे. तर मला 3 ज्या भाज्या होत्या त्यातली एकच भाजी आवडली. बाकी 2 ज्या भाज्या आहेत त्या मला फारशा आवडल्या नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमरस. आमरसची चव अतिशय सुंदर होती आणि त्याच्यात हापूस आहे ही जाणीव पण होत होती. फक्त त्याच्यात जो साखरेचा गोडवा आहे तो थोडासा जास्त होता, पण ते जर सोडलं तर आमरस अतिशय चांगला होता. आणि त्या 2 भाज्या जर सोडल्या तर इतर सगळे जे पदार्थ आहेत त्याची ही चव अतिशय सुंदर होती.
एकूणच मला ही थाळी आवडली, पण ह्याची जी किंमत आहे ती मला जराशी जास्त वाटली. बाकी तुमचा दुर्वांकूर डायनिंग हॉलचा अनुभव कसा होता ते मला खाली कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं त्याच्याबद्दल तुम्ही खाली कमेंट करू शकता. एकांत रायडरच्या आमरस थाळी महोत्सवामध्ये अजूनही काही आमरस थाळ्या येणार आहेत. या आमरस थाळी महोत्सवामध्ये मी दुर्वांकूर डायनिंग हॉल थाळी ही पहिल्यांदा निवडली, कारण माझ्या हिशोबाने दुर्वांकूर डायनिंग हॉल ही अनलिमिटेड आमरस थाळी कन्सेप्ट घेऊन आलं होतं. मी जर चुकीचं असेल तर मला खाली कमेंट करून तुमचं योग्य उत्तर खाली कळवा की तुम्हाला कुठले असे ठिकाण माहिती आहे की जे पहिलं अनलिमिटेड आमरस थाळी कन्सेप्ट घेऊन आलं होतं ते. चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या आमरस थाळीच्या ठिकाणी. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.